उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। प्रफुल्ल पटेल, तटकरे, पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे इतर नेते होते उपस्थित। मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार शहांच्या भेटीला रवाना। सुनेत्रा पवारांपाठोपाठ रोहित पवारही राजधानी दिल्लीत घेणार पत्रकार परिषद। अजितदादांचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याची शक्यता। पार्थ पवारांवर जबाबदारी दिल्यास 2029 मध्ये फायदा होईल असा मतप्रवाह। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। डॉक्टर अभिजित लोढा यांची माहिती। आणखी 2 दिवस पवारांना रुग्णालयात ठेवणार असल्याचं सांगितलं। मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय घाडींची वर्णी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। ठाकरेंचे नगरसेवक महापौर उपमहापौर निवडीवेळी उपस्थित राहणार। महापौर निवडीपूर्वी मातोश्रीवर खलबतं। जिथं सत्ताधारी चुकत असतील तिथं विरोध करा। उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची राज ठाकरेंवर टीका। जसं श्रीरामांना सर्व समान होते तसंच मोदींना सर्व समान आहेत, कोश्यारींचं वक्तव्य। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 27 आरोपींविरोधात आरोप निश्चिती। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयानं आरोप केले निश्चित। 24 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार। 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू। रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलन। पोलीस दलात 15,631 पदांसाठी आजपासून शारीरिक चाचणी। शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई पदासाठी भरती। मात्र उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।